आम्ही नवरा बायको असे का घडले आमच्यासोबत, ही गोष्ट आम्हाला पहिले माहिती झाली असती तर मित्रांनो, ही कथा एका गावातली आहे. एका पंक्चरवाल्याची, ज्याचे नाव रवी आहे, जो खूपच गरीब आहे आणि त्याचे पत्र्याचे घर आहे आणि त्याची आई राहतो आणि लग्नासाठी मुलगी बघत आहे. मग रवीची पूर्ण गावात तारीफ करायचे, कारण तो त्याच्या आईला खूप जीव लावायचा आणि काम पण पूर्ण प्रामाणिकपणाने करायचा. तर मग एक दिवस रवीला त्याच्या मामाचा कॉल येतो. मामा म्हणतो की तुझ्या आजीची तब्येत खूप खराब आहे, तू आणि ताई अर्जंट ये. मग रवी गॅरेज बंद करतो आणि घरी जातो आणि म्हणतो, आई आपल्या मामाच्या घरी जाणं पडन. मग आई म्हणती ठीक आहे. मग रवी आणि त्याची आई ट्रेननी मामाच्या गावाला जातात आणि मग तिथे पोचल्यावर समजतं की आजीची तब्येत बरी आहे. मामाने रवीला लग्नासाठी मुलगी बघायला बोलवले. मग रवी मामावरती चिडतो आणि म्हणतो, मामा आम्ही किती घाबरून गेलो, तुम्ही म्हणे आजीची तब्येत खराब आहे तर. मग मामा म्हणतो, 2 वर्षापासून तुला बोलवत आहे, पण तू नुसतं कारण सांगतो की खूप काम आहे, मी आता नाही येऊ शकत म्हणून. तुझ्या आजीने आणि मी हा प्लॅन करून बोलवले, खोटं बोलले तर तू आला. ऐकून घे मी काय सांगत आहे, ते माझ्या मित्राची मुलगी आहे. उद्या चाल बघायला. 28 वर्षाचा झाला, आता लग्न नाही करणार तर कधी करणार. मग रवी म्हणतो ठीक आहे, मी तयार आहे, आपण जाऊ उद्या सकाळी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आणि रवीची आई मुलगी बघायला जातात आणि मग यांना पण मुलगी आवडती आणि मुलीवाल्याला पण रवी आवडतो आणि मग त्यांचे लग्न ठरते. आणि मग काही दिवसांनी रवी आणि त्या मुलीचे लग्न होऊन जाते. त्या मुलीचे नाव वर्षा असते. मग रवी मामाला म्हणतो, आम्ही उद्या जातो मग आमच्या गावाला. मग मामा म्हणतो हो जा. मग दुसऱ्या दिवशी रवी सकाळी गावाला निघतो आणि संध्याकाळपर्यंत पोहोचतो आणि मग रवी म्हणतो गॅरेज उघडतो. मग रवीची आई म्हणती 6 वाजले, तू 8ला गॅरेज बंद करतो, 2 तासासाठी कुठे जातो, उद्या सकाळी फ्रेशमध्ये उघड. मग रवी ठीक आहे म्हणतो आणि मग घरामध्ये किराणा सामान नसतो आणि भाजीपाला पण नसतो. मग रवी त्याच्या बायको सोबत मार्केटमध्ये जातो आणि मग तो घरी येतो. स्वयंपाक करतात आणि मग झोपून राहतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रवी गॅरेज उघडतो आणि मग बघतो तर काय, त्याचे मित्र आणि रवीचे ओळखीचे लोक येतात आणि म्हणतात लग्न केलं, आम्हाला नाही सांगितलं. मग रवी म्हणतो अरे मी इथे रिसेप्शन ठेवणार आहे, तुम्हाला सांगणारच होतो. मग सगळे म्हणतात कधी आहे. मग रवी म्हणतो उद्या संध्याकाळी DJ आहे, मस्त सोय केली आहे, या तुम्ही. मग रवी म्हणतो की अरे गॅरेजच्या मालकीन मॅडमला पण सांगणं पडन. मग रवी त्यांच्या मॅडमकडे जातो. मॅडम ती आहे जिचं रवीवर जीवापार प्रेम आहे. मग मॅडम म्हणते अरे रवी ये ना, बस ना, काय खाणार. मग रवी म्हणतो काहीच नाही मॅडम, मी जेवण केले. मग मॅडम म्हणते अरे काही अडचण आहे का. मग रवी म्हणतो नाही. काय मॅडम तुम्ही मला बोलवून नाही देत आहे, माझे लग्न झाले, मी मामाच्या गावाला गेलो होतो तिकडे, मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहे की उद्या घरी छोटी पार्टी ठेवली आहे, तुम्ही या. मग मॅडम म्हणती तू जा आता बाहेर, मला काम आहे. मग रवी त्यांच्या घराच्या बाहेर जातो आणि मग त्या मॅडम रडायला लागत्या आणि मग त्यांची बहीण येते आणि म्हणती काय झाले दीदी, का रडत आहे. मग दीदी म्हणते अगं रवीचे लग्न झाले, उद्या पार्टी आहे, त्यांनी बोलवले आहे. मग दीदी म्हणती 10 वर्षापासून तू त्याच्यावर प्रेम करती, 1000 वेळा सांगितले असं की त्याला प्रपोज करून टाक, पण तू केलं नाही. आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला कसं माहिती होईल की आपण त्याच्यावर प्रेम करतो म्हणून.